नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी दिशा सालियन प्रकरणामध्ये एफ-आय-आर दाखल झालेला आहे. अर्थात त्याविषयीच्या बातम्या मला स्वतः गोंधळलेल्या वाटल्या. याचं कारण दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन आयुक्तांच्या साठी एक अर्ज सादर केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार किंवा निकालानुसार अशा प्रकारे मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांकडे जो अर्ज सादर केला जातो तो ऑटोमॅटिकच एफ-आय-आर असतो आणि त्यामुळे हा एफ-आय-आर महत्वाचा आहे. त्यातल्या तांत्रिक बाजू बाजूला ठेवा, पण तो एफ-आय-आर दाखल झाला असंच म्हणावं लागतं. कारण निलेश ओझासारखा वकील चिकाटीने हे दिशा सालियन प्रकरण आणि सुशांत प्रकरण लावून धरतोय आणि तो जेव्हा सुप्रीम कोर्टाचा एक हवाला देतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. आणि मग या अर्जामध्ये जी प्रचंड नावांची कतार आहे त्यामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आहे. आणि फक्त आदित्य ठाकरे असं नाव नाहीये, तर त्यांचे पिताश्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पण आरोपी म्हणून नाव आलेलं आहे. आजपर्यंतच्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये पहिल्यांदा ठाकरे कुटुंबाला एका अत्यंत लज्जास्पद अशा गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्याचा प्रकार पहिल्यांदा झालाय. असं पहिलीच पोलीस केस आहे, पहिला आरोप आहे असं म्हणता येणार नाही. बाबरी पडल्यानंतर शिवसैनिकांनी ती पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं एक वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. म्हणून बाळासाहेबांना सुद्धा बाबरी पाडण्याच्या प्रकरणामध्ये गुन्हेगार ठरवून त्या आरोपपत्रामध्ये त्यांचंही नाव घालण्यात आलं होतं. त्यामुळे ठाकरे परिवारातील कोणातरी व्यक्तीवर पहिल्यांदाच असा एफ-आय-आर दाखल झाला असं म्हणण्यात अर्थ नाही. पण बाळासाहेबांचा नाव ज्या एफ-आय-आर मध्ये दाखल झालं तो एक प्रकारे राजकीय एफ-आय-आर होता, पॉलिटिकल एफ-आय-आर होता. इथे अत्यंत हिडीस इंडियन पिनल कोडमध्ये ज्याला गुन्हेगारी म्हणतात, गुन्हेगारी स्वरूपाचा हत्याकांड या स्वरूपाचं जो आरोप आहे तो म्हणूनच गंभीर आहे. आणि याची आता तपासणी व्हायला पर्याय राहणार नाही. अनेकदा काय होतं, काही गोष्टीची दिशाभूल केली जाते, दोन चार गोष्टीची गल्लत केली जाते. नेमकं हा एफ-आय-आर दाखल होण्याच्या आधी एक विषय आला की हायकोर्टाने ज्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली होती जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी, त्याचा एक क्लोजर रिपोर्ट किंवा त्याचा तपास कामाचा रिपोर्ट हायकोर्टाला सादर करण्यात आला. आणि त्यामुळे त्यामध्ये काही पुरावे नाहीत वगैरे वगैरे, त्यामुळे क्लीन चिट आदित्य ठाकरे यांना मिळाली. असाही एक अशी वदंता पसरवण्याचा एक प्रयत्न झाला. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की सीबीआयकडे जी केस सोपवण्यात आली होती ती केस सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची होती. त्याच्या दिशा सालियनचा दूरान्वये संबंध नव्हता. आणि त्यामुळे अनेकदा ज्या काय थापा आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी मारल्या की सीबीआयने क्लीन चिट दिली आहे, तर सीबीआयने आजपर्यंत कधी आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली नाही. कारण काल परवा हा एफ-आय-आर दाखल होईपर्यंत सुशांत सिंग राजपूत असो किंवा आदित्य ठाकरे असो, दिशा सालियन असो, या दोनही प्रकरणामध्ये कधी आदित्य ठाकरे यांचं नाव थेट कुठल्याही एफ-आय-आर मध्ये किंवा आरोपपत्रामध्ये नसेल तर त्यांना क्लीन चिट देण्याचा विषयच येत नाही. पण जेव्हा भूलभुलैया निर्माण करायचा असतो तेव्हा असं होत असतं. अशा अफवा ज्या आदित्य ठाकरे यांच्या नावाने गेली 5 वर्ष उडवल्या गेल्या, त्यामुळे ज्या अफवा आहेत
त्या अफवांच्या संदर्भात यांचं नाव कुठेही नाही असं म्हणणं ठीक आहे, पण सीबीआयने क्लीन चिट दिली हा धादांत खोटेपणा होता. आणि म्हणून आता जितका याचा तपास होत जाईल तितकं आदित्य ठाकरे हे त्यामध्ये फसत आणि धसत जातील. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दलदलीच्या प्रदेशामध्ये जाता. एक काल परवा मी कुठचा तरी व्हिडिओ बघितला, फार छान आहे. मुंबईच्या बालपणी दादर चौपाटीवर वगैरे गेल्यानंतर ओहोटीच्या वेळेला आपण समुद्रात आणखीन आत जाण्याचा प्रयत्न केला तर आपण जाऊ शकत असतो, कारण वाळू ओली असली तरीही आपण पुढे पुढे जाऊ शकतो, कारण पाणी आपल्याला आत ओढून घेऊन जाण्याची भीती नसते. अशा वेळेला त्या दलदलीच्या भागामध्ये, म्हणजे समुद्रावरच असं नाही, कुठल्याही दलदलीच्या भागामध्ये जिथे एखाद्या नदीला महापूर येतो आणि तो पूर ओसरल्यानंतर जी दलदल तयार झालेली असते त्याच्यात आपण पाय घातला तर आपण घुसतो पाय, आणि पाय उचलता येत नाही, चप्पलपणात अडकून पडतात. आणि अशा वेळेला एका पायाला जोर देऊन आपण दुसरा पाय बाहेर काढायला गेला तर दुसरा येणं राहिलं बाजूला, पहिलाच पाय अधिक त्या जोरामुळे खोलात जातो. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशी ती अवस्था आहे. आणि त्यामुळे सुशांत सिंग राजपूत असो किंवा दिशा सालियन असो, या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी जितकी बॅटिंग करतायत आणि जितका जोर लावतायत तितकं आदित्य ठाकरे अधिकाधिक त्या दलदलीमध्ये फसत गेलेले आहेत आणि फसत चाललेले आहेत. काल परवा मला एका माझ्या श्रोत्याने एक लिंक पाठवली, एका व्हिडिओची लिंक पाठवली. माणसं, लोक, सामान्य माणसं आहेत, हे श्रोता वगैरे सामान्य माणसं असतात. भले त्याच्या मनात आदित्य ठाकरेंबद्दल आकस असेल, पण सामान्य माणूस कसा विचार करतो हे राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात वागणारी माणसं आहेत. त्यांनी कायम लक्षात ठेवायचं असतं की पब्लिक परसेप्शनला फार महत्व असतं. सामान्य माणूस ज्या पद्धतीत विचार करतो त्या पद्धतीत त्याचं मत बनत असतं, आणि त्या पद्धतीत तो तुमच्या जवळ येतो किंवा तुमच्यापासून दुरावतो. आणि म्हणून हे ज्यांनी मला ही लिंक पाठवली, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध काहीही गंभीर आरोप आहे असं बिलकुल शक्यता नाही. पण माणसं एकाला एक जोडून तुमच्याविषयी चांगलं किंवा वाईट मत कसं बनवतात याचा नमुना म्हणून मी हे पेश करतोय. खूप अगदी मला वाटतं 2019च्या निवडणुकीपूर्वीची वगैरे गोष्ट आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला उभे राहणार होते आणि त्यांच्याविषयी बऱ्याच चर्चा, ठाकरे कुटुंबातला पहिला कोणतरी सदस्य हा प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरतोय वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच वेळेला आदित्य ठाकरे ज्या अनेक कलावंत आणि चित्रपट अभिनेत्यांच्या जवळीकीसाठी एक चर्चेचा विषय झाले होते, त्यामध्ये दिशा पटनी नावाची एक कोणतरी चित्रपटातली, हिंदी चित्रपटातली अभिनेत्री आहे. आणि मग आदित्य ठाकरे आणि दिशा पटनी यांचं अफेअर आहे अशी ही चर्चा कुजबूज चालू होती. आणि मला वाटतं गुप्ते, संगीतकार गुप्ते म्हणून जो आहे, त्यांनी एक काहीतरी मुलाखत घेतली होती आदित्य ठाकरे यांची, आणि त्याच्यात त्यांनी तो प्रश्न विचारला होता की पत्नी, दिशा पत्नी हा विषय काय आहे. तेव्हा आदित्य ठाकरेंनी हसत हसत उत्तर दिलं होतं, तुमच्या प्रश्नाची दिशा चुकली. दिशा चुकली. त्या अभिनेत्रीचं नाव होतं दिशा पटनी, आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात आदित्य ठाकरे सापडलेले आहेत. तिचं नाव आहे दिशा सालियान. पण एक सामान्य श्रोता हा ती सगळी तेव्हाच्या व्हिडिओची लिंक काढून मला पाठवतो, आणि बघा आदित्य ठाकरे काय बोललेत बघा. दिशा पत्नीच्या विषयी बोलले पण मनात सालियन असेल. आता इथे गंमत अशी होते की दिशा चुकली हा अत्यंत आपण फार मोठं मार्मिक उत्तर दिलंय असं आदित्य ठाकरेंच्या डोक्यात असेल की प्रश्नाची दिशा चुकली.
म्हणजे प्रश्नाचा रोख चुकला असं काही नाहीये हे सांगितलं असतं तरी भागलं असतं. पण आपला मार्मिकपण दाखवण्याचा जो हट्ट होता आदित्य ठाकरे यांनी केला, त्यामुळे विषय काय झाला, तुमच्या प्रश्नाची दिशा चुकली तर हा श्रोता किंवा असे अनेक श्रोते असतील, प्रेक्षक असतील, त्यांनी दिशा चुकली एवढाच शब्द उचललेले. आणि मग दिशा चुकली याचा अर्थ तुम्ही दिशापट्टीशी मला जोडायला बघताय, पण माझा दिशा सालियनशी संबंध आहे असं आदित्य ठाकरेंना सुचवायचंय का, असं या श्रोत्याला वाटणं, असली परिस्थिती अत्यंत धोकादायक असते. सार्वजनिक जीवनात आणि निवडणुकीच्या रिंगणात आखाड्यात उतरणाऱ्यांनी अशा गोष्टींची बारीक बारीक काळजी घ्यायची असते. नुसत्या लोकांच्या टाळ्या मिळाल्या पाहिजेत किंवा मीडियाचं अटेन्शन मिळालं पाहिजे, लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे आणि आपल्याला मीडियामध्ये चमकता आलं पाहिजे, यासाठी बेताल विधानं करून माणूस स्वतःची कबर खोदत असतो. आदित्य ठाकरेंच्या बाबतीत नेमकी हीच गोष्ट झालेली आहे. हीच गोष्ट झालेली आहे. मी यापूर्वी सांगितलं. आता ते निलेश ओझा यांनी जे एफ आय आर साठी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली, सतीश सालियन आणि निलेश ओझा यांनी देखील एक गोष्ट सांगितली की अशी उत्तरं देणं हेच आदित्य ठाकरेंना गोत्यात कसं आणतं. ज्यावेळेला दिशा सालियनचा विषय आणि त्यात आदित्य ठाकरेंचं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, त्याच्या अफवा उठल्या, तेव्हा आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलंय का एबीपी माझा वगैरे कुठच्या तरी चॅनेलच्या तो काय ते क्लिप निलेश ओझा दाखवतात आणि सांगतात की आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणात किती धादांत खोटं बोलतो, त्यांनी खोटं बोलायची गरज काय होती. ज्या वेळेला दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला, त्यावेळेला आपण तिथे असूच शकत नाही, कारण त्यावेळेला आपले आजोबा म्हणजे आईचे वडील अत्यवस्थ होते आणि त्यामुळे आपण तिकडे लांब डोंबिवली कल्याणला कुठेतरी होतो आणि दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू हा मालाड मालवणीला झालेला आहे. त्यामुळे तिथे जवळपास सुद्धा आपण कुठे नव्हतो, तर चांगला 40-50 किलोमीटर लांब होतो. असं आदित्य ठाकरे कुठच्या कुठच्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगतात. ती क्लिप निलेश ओझा दाखवतात. प्रश्न असा येतो की आदित्य ठाकरे यांचं नाव गोवलं जात असताना तारखांचा घोळ जाहीरपणे आदित्य ठाकरे का करतात. त्यांना खोटं बोलायची गरज काय होती. मी नव्हतो, विषय संपला. आपल्या आजोबाच्या अंतिम क्षणाशी दिशा सालियनचा विषय जोडण्याचा आगाऊपणा आदित्य ठाकरेंना करायची गरज नव्हती, पण त्यांनी तो केला. त्यांनी तो केला. आणि जसं दिशा सालियन किंवा दिशा चुकली असं मोठं मार्मिक वाक्य द्यायला गेले आदित्य ठाकरे, तिथे लोकांच्या मनात दिशा हा शब्द कसा बसतो ते मी सांगितलं. तसंच इथे लक्षात घेता येईल की आपण खोटं का उत्तर दिलं. दिशा सालियन काहीतरी मला वाटते 8 तारीखला तिचा मृत्यू झालेला आहे किंवा 6 तारीखला, आणि 14 तारीखला आदित्यचे आजोबा वगैरे यांचा मृत्यू झालेला असेल, तर हे धादांत खोटं बोलण्याची गरज काय होती. गरज काय होती. आणि तिथे लक्षात येईल की आपल्याला जी छान छोकीपणा करायचा आहे, नाईट लाईफ वगैरे जगायचंय, तर मग असल्या राजकीय जीवनामध्ये आपण येणं हीच आपली दिशा चुकली, हे आदित्य ठाकरेंनी पहिलं स्वीकारलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात येता तेव्हा तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लोकांचं लक्ष असतं. मी सांगतो माझं वैयक्तिक सांगतो, या युट्यूबमुळे माझा चेहरा दिसतो. अनेक ठिकाणी लोक मला रस्त्यात ओळखतात. मला ते आवडत नाही. मी आपल्या घरी राहणारा, बातम्या वाचणारा, त्यावर माझं विश्लेषण सांगणारा एक सामान्य पत्रकार आहे, निवृत्त पत्रकार आहे. मी सेलिब्रिटी नाहीये. हा, एखादा व्याख्यान वगैरे असेल तेवढ्यापुरतं आपलं महत्व असावं, त्या पलीकडे मी सामान्य माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करतो.
पण जेव्हा लोक आपल्याला ओळखतात, कुठे वडापाव खाताना, कुठल्या हॉटेलमध्ये बसलेला असताना, कुठे प्रवास करताना, ते मला खरंच आवडत नाही मित्र. पण सांगण्याचा हेतू असा की माझ्यासारखा एक सामान्य युट्यूबर लोकांच्या नजरेत एकदा भरला की माझ्या प्रत्येक हालचालीवर जर त्यांची नजर असेल, लोकांची, जनतेची, तर मग जे सार्वजनिक जीवनामध्ये समाजाचं नेतृत्व करायला पुढे सरसावतात, त्यांच्यावर तर सातत्याने बारीक नजर असणार. सातत्याने जातील तिथे त्यांची प्रत्येक कृती ही सामाजिक झाडाझडतीची, सार्वजनिक झाडाझडतीचं कारण होऊन जातं. आणि म्हणून आपण काय बोलतोय, आपण काय करतोय याचं भान प्रत्येक नेत्याला असलं पाहिजे, सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तीला असलं पाहिजे. ते भान सुटलं की एकाच क्षमतेचे लोक कसे दोन टोकाला जातात याचं उदाहरण म्हणून तुम्ही सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीकडे बघू शकता. दोघेही रमाकांत आचरेकरांचे विद्यार्थी क्रिकेटमधले. दोघांनी आचरेकरांकडून प्रशिक्षण घेतलं, दोघे एका शाळेत होते, दोघे एका वेळेला क्रिकेट खेळले, दोघे एकासारखे, एक मित्र, आणि दोघांची क्षमता सारखी. पण आपल्या मर्यादा ओळखून आणि आपल्यावर असलेली लोकांची नजर ओळखून सचिन तेंडुलकर एका लक्ष्मण रेषेला मान्य करून जगला, तर तो भारतरत्न झाला. आणि त्याच्या बरोबरीचा विनोद कांबळी देशोधडीला लागला. क्षमता दोघांची सारखी आहे, पण आपण कुठल्या क्षेत्रात आहोत याचं भान आणि आपल्यावर लोकांची बारीक नजर आहे याचं भान विनोद कांबळीला ठेवता आलं नाही, तर त्याची अवस्था काय झाली बघा. आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे ज्या सार्वजनिक जीवनात आलेत त्याच्या मर्यादा त्यांना कधीही ओळखता आल्या नाहीत, म्हणून त्यांनी आपला चुकीचा गोतावळा निर्माण केला आणि ते आता त्या गोतावळ्यातून गाळात गेलेले. आदित्य ठाकरे यांची दिशा चुकली. तो गुप्ते नावाचा संगीतकार, कोण आहे गायक, त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मार्मिक उत्तर द्यायला गेलेले आदित्य ठाकरे यांनी दिशा चुकली, तुमच्या प्रश्नाची दिशा चुकली असं म्हणताना आपली पण दिशा चुकली आहे याचं भान ठेवायला पाहिजे. विषय दिशा पटनी दिशा सालियन पुरता नव्हता. आपण ज्या सार्वजनिक जीवनात आहोत आणि आलोय, पुढे जाऊ इच्छितो, तर हे क्षेत्र आपलं आहे का याची आधी आदित्य ठाकरेंनी चाचपणी करायला पाहिजे होती. आई वडिलांचा लाडका पुत्र, आजोबांचा लाडका नातू, एवढी क्षमता किंवा एवढी गोष्ट सार्वजनिक जीवनात उतरायला आणि टिकायला पुरेशी नसते, पुरेशी नसते. मुद्दा असा असतो की याचं भान आदित्य ठाकरेंनी ठेवलं असतं तर आजोबांनी जे नाव कमावलं, प्रतिष्ठा मिळवली, त्याची अशी धुळधाण या नातवाने केली नसती. योगायोगाने मला इतिहासकार इब्न खालदून आठवतो. 15व्या शतकात होऊन गेलेला एक अरबी इतिहासकार आहे. मी त्याचा अनेकदा संदर्भ देतो. इब्न खालदून मुकदिमा नावाचं पुस्तक त्याने त्या काळात जवळजवळ 5 दशकांपूर्वी लिहिलेलं आहे, 500 वर्षापूर्वी. आणि त्यामध्ये राजे रजवाडे, सामाजिक राजकीय नेतृत्व करणारे, साम्राज्य उभं करणारे, यांचं साम्राज्य लयाला त्यांचाच वारस घालवतो, हा इब्न खालदूनचा सिद्धांत आहे. नातू किंवा पणतू तिसऱ्या पिढीमध्ये एखाद्या साम्राज्याचा लय होतो, अस्त होतो, आणि त्याला सर्वाधिक जबाबदार हा तिसऱ्या पिढीतला नातू असतो किंवा चौथ्या पिढीतला पणतू असतो, असा त्या इब्न खालदूनचा सिद्धांत आहे. बाळासाहेबांनी अनेकांच्या जीवनामध्ये, करोडो लोकांच्या जगण्यामध्ये स्वतःचं असं एक दैविक स्थान निर्माण केलं, आपलं एक महात्म्य निर्माण केलं. हे मी का सांगतोय मित्रांनो, मी अनेक लोक भेटलेली मला आठवतात, पण अगदी अलीकडचं म्हणजे वर्षभरापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी मी अयोध्येला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला गेलो असताना
तिथल्या एका केमिस्टशी बोलताना, जो आयुष्यात कधीही मुंबईला आलेला नाही, त्याच्या मनामध्ये बाळासाहेबांविषयी असलेला अतीव आदर आणि त्या आदरापोटी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना त्या केमिस्ट अग्रवाल नावाच्या माणसाने घातलेल्या शिव्या फार महत्वाच्या, की बाळासाहेब काय करून गेले आणि हा मुलगा आणि नातू काय करतायत असा प्रश्न त्याने मला विचारला, कारण मी मुंबईचा होतो. आदित्य ठाकरेंना जेवढं भान नाही आपण आपला आजोबा म्हणजे काय होता, त्याला एवढं महात्म्य का प्राप्त झालं, जो अहंकार, जो उर्मटपणा काही प्रसंगी बाळासाहेबांनी दाखवलाय, तो त्यांनी अधिकार मिळवलेला होता, वडिलार्जित नव्हता. प्रबोधनकारांचा मुलगा म्हणून बाळासाहेब जगले नाहीत. त्यांनी स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली. ती जी ओळख त्यांनी निर्माण केली होती, ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातीमोल करून टाकली आणि त्याला दिशा चुकणं म्हणतात. फोटोग्राफी हा आवडता विषय होता उद्धव ठाकरेंचा, आणि आदित्य ठाकरेंना नाईट लाईफ मध्ये इंटरेस्ट होता, आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात येणं, घटनात्मक पदावर जाऊन बसणं, याला दिशा चुकणं म्हणतात. गुप्ते कोण, त्या गुप्तेची प्रश्न चुकला किंवा प्रश्नाची दिशा चुकली असं म्हणताना, आदित्य ठाकरे आपण आयुष्यात चुकीची दिशा निवडली आणि आपली दिशा चुकली हे कधी ओळखू शकले नाहीत. म्हणूनच आजोबाची आजोबाने संपादन केलेली प्रतिष्ठा मातीमोल करून गेले. दिशा सालियन किती चुकली, काय चुकली आणि म्हणून तिचा अपघात झाला किंवा काय झालं ते बाजूला ठेव. आदित्य ठाकरे यांची दिशा चुकली आहे आणि त्यामुळे अवघ्या शिवसेनेच्या मागे असलेल्या लाखो शुभेच्छांची दिशा चुकली. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.